हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि प्रत्येकजण आपल्या घरी काही ना काही आंब्याचा बनवतच असतं। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे आमरस कसा बनवायचा। फक्त 3 इन्ग्रेडियंट यूज करून मी हा आमरस बनवला आहे। तर चला आपण रेसिपीला वेळ न घालवता सुरुवात करू। तर त्यासाठी मी इथे 3 हापूस आंबे घेतलेत मीडियम साईजचे आणि ते चांगले कट करून घेतले। तर इंडियामध्ये आपल्याला हे हापूस आंबे भेटणं काही कठीण नाही आहे, पण इकडे अमेरिकेमध्ये हे हापूस आंबे भेटणं थोडंसं कठीण होतं। पण तरी पण आपल्याला जर काही पाहिजे असेल आणि आपण ते शोधत असेल तर आपल्याला नक्की भेटतं आणि तसंच काहीसं झालं आणि हा हापूस आंबा आम्हाला भेटला। तुम्हाला जर जाणून घ्यायचं आहे की हा हापूस आंबा आम्ही कोणाकडून घेतला आहे आणि आपल्या इंडियन रुपीजमध्ये त्याची काय प्राईस आहे, तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही क्वेश्चन करा, मी त्याचे आन्सर्स देईल तुम्हाला। आणि हा आंबा मी अशा प्रकारे कट करून घेतला आणि हे मिक्सरमध्ये टाकून घेतलं। तीन आंबे मी बारीक कट करून सगळे मिक्सरमध्ये काढून घेतले आणि मिक्सरमध्ये काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे। तर साखर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो। मी इथे 2 मोठे टेबलस्पून साखर टाकले। तुम्हाला जर साखर अजून आवडत असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता, पण हापूस आंबा गोड असतो त्याच्यामुळे ही 2 टेबलस्पून साखर इनफ होते। साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि मिक्सरमध्ये 1 मिनिटासाठी फिरवून घ्यायचे। 1 मिनिट झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता आमरसची जी थिकनेस आहे तो थोडासा जास्त आहे, म्हणजे आपल्याला हा आमरस व्यवस्थित पिता येणार नाही। त्याच्यामुळे मी ह्यामध्ये थोडंसं अजून अर्धा कप पाणी ॲड केलं आहे, जेणेकरून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आणि थोडंसं लिक्विड टेक्स्चर येईल। त्यामुळे तर मी परत अर्धा कप पाणी टाकून घेतलं आणि परत मिक्सरमध्ये अर्ध्या मिनिटासाठी फिरवून घेतलं आहे। तर मिक्सरमध्ये मी परत एकदा फिरवून घेतलं आणि तुम्ही इकडे बघू शकताय की आमरस हा रेडी झाला आहे। तर अशा प्रकारे मी फक्त 3 इन्ग्रेडियंटचा वापर करून आमरस बनवला। तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हा आमरस तुम्ही पुरीसोबत किंवा चपातीसोबत एन्जॉय करू शकता। तुम्ही फ्रीजमध्ये 3 ते 4 दिवस झाकून हा आमरस खराब नाही होत, खूप छान लागतो आहे, तशी चव लागते। पण 4 दिवसानंतर मात्र ह्या आमरसाची चव बदलायला लागते। त्यामुळे आत्ताच्या सीझनमध्ये तुम्ही हा आमरस एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।